चिखली तालुक्यातील इसोली येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक समायोजन प्रक्रियेविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। शनिवारी सकाळी पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेला कुलूप ठोकत निषेध आंदोलन केले। शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत 101 विद्यार्थी असून सध्या 4 शिक्षक कार्यरत आहेत। मात्र समायोजन प्रक्रियेत 2 शिक्षक अतिरिक्त दाखवून त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 4 वर्गांसाठी 4 शिक्षक आवश्यक असताना केवळ 2 शिक्षकांवर शाळेचा भर टाकणे अन्यायकारक आहे, अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। समायोजनाचा निर्णय मागे घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। दरम्यान या प्रकरणी शिक्षण विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। माझा मुलगा या शाळेमध्ये मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवतो। माझा मुलगा इयत्ता 2री मध्ये यावर्षी जाणार आहे। चांगले शिक्षक असले पाहिजे, गावातली जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे व शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे। या मुद्द्यावर गेल्या महिन्याभरापासून आम्ही गावकरी, आमचे सर्व सहकारी मित्र, मार्गदर्शक अहोरात्र मेहनत घेत आहे। पालकांच्या घरी जात आहे व प्रायव्हेट शाळेमध्ये विद्यार्थ्यांना न टाकता जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी टाका व गरिबाची जिल्हा परिषद शाळा वाचवा, या मुद्द्यावर आम्ही परिश्रम घेत आहे। परंतु शासनाच्या कुठेतरी हलगर्जीपणा, चिखली व बुलढाणा प्रशासन हे मनमानी कारभार करत इथं चांगले शिक्षक असलेले त्यांच्या बदल्या समायोजनाच्या नावाखाली करत आहे व इथूनची जिल्हा परिषद शाळा शासनच बंद पाडत आहे। त्या विरोधात आज वार शनिवार रोजी आम्ही सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून ही शाळा कायमची तुम्हाला बंद पाडायची असेल तर आम्ही आमचे विद्यार्थी घरामागे पाठवतो, अशा तीव्र असंतोष निर्माण करत शाळेला कुलूप लावत आहे। जर आमच्या शाळेमध्ये हेच शिक्षक कायम ठेवले नाही व शासनानं आम्हाला आमच्या जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी मदत केली नाही तर या शाळेला कायमस्वरूपी कुलूपच लागेल राहील, अशी मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं शासनाला सूचित करतो की आमच्या शाळेत कुठलेही शिक्षक बदल्यावर टाकू नाही, शिक्षकाची समायोजन करू नाही। जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना उलट सहकार्य करून डबल नवीन शिक्षक आम्हाला इथं द्यावे, कारण आम्ही आमच्या गावातली जिल्हा परिषदची शाळा ही गरिबाची शाळा म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण शासन कुठेतरी मनमानी कारभार करत आहे। आम्ही वारंवार बुलढाणा, चिखली गेलो। देशोन्नतीसाठी समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।